मनवा मनवा प्लीज बोल ना यार काहीतरी. हे बघ, तूच म्हणतेस ना की एखादी गोष्ट मनात साठवून ठेवली की त्याचा त्रास होतो. मग बोल ना, तुला जे वाटतंय ना ते सगळं बोल. प्लीज बोल यार मनवा काहीतरी. मनवा प्लीज बोल ना यार. हे बघ, हवा तर तू चीड ओरड, नाहीतर त्या राजवीरला शिव्या शाप दे, पण प्लीज बोल आणि मोकळी हो. हे बघ, निदान मी सांगते म्हणून तरी बोल प्लीज. काय बोलू मी? सखी, तू माझी सगळ्यात जवळची मैत्रीण आणि आय एम शुअर मी काही न बोलता तुला सगळं कळत असेल. हो मनवा, मला कळतंय. हे बघ, झाल्या प्रकरणाने तुझं खचणं साहजिक आहे, पण अगं किती दिवस त्याच गोष्टींचा विचार करत बसणार आहेस? अगं आम्ही सगळे तर आहोतच ना तुझ्या सोबत, पण जोपर्यंत तू स्वतः मनाशी काही ठरवत नाहीस ना, तोपर्यंत तुला यातून बाहेर नाही पडता येणार. पटतंय ग सखी, मला सगळं पटतंय, पण मला ना एकच गोष्ट कळत नाही, सगळं माझ्या बरोबर का झालं? म्हणजे मीच का? मी आजपर्यंत कोणाचं कधी काही बिघडवलंय का? बरं माझं सोड, माझ्या आई बाबांनी कोणाचं काही बिघडवलंय का? त्या दिवशी सगळ्या गावकऱ्यांसमोर त्यांना मान खाली घालावी लागली. कोणामुळे? तर माझ्यामुळे. मी नाही स्वतःला कधी माफ करू शकत. अगं पण मनवा, यात तुझी काय चूक आहे? तू उगाच स्वतःला दोष नको देऊस. तर मी तुला सांगितलं ना, तुला काय शिव्या शाप द्यायचा ना त्या राजवीरला दे. मला ना आता कोणालाच ब्लेम नाही करायचं सखी, खरंच. राजवीरना पण नाही आणि कुणालाच नाही, काही शिव्याशाप नाही, ब्लेम काहीच करायचं नाही मला. मला फक्त हे सगळं विसरून जायचंय ग, आणि खरंच खूप अवघड आहे. आता फक्त एकच इच्छा आहे, काही झालं तरी ते राजवीर मोहिते पाटील माझ्या समोर कधीच यायला नको. एनिवे, तुला काकांकडे जायचंय ना? चल, उशीर होईल. मनवा, मी तुम्हाला भेटायला येतोय आणि मला खात्री आहे आपण एकदा भेटलो ना, तुमच्या मनात माझ्याबद्दलचे जेवढे गैरसमज आहेत ना ते सगळे दूर होतील. बाजूला हो. नाही होते. मला मानवाबद्दल बोलायचंय. आमच्या मानवाला काय समजत रे तू? काय समजतो तू आमच्या मानवाला? बोल ना, काय समजतो तू मानवाला? आयुष्याचा लय माज येणार आहे तुला. मानवाच्या डोळ्यात तुझ्यामुळे पाणी आलंय, असं तसं सोडणार नाही मी तुला.
मी चुकलोय म्हणून हे सगळं सहन करतोय, नाही तर तुला सोडलं नसतं. कर्नल साहेबांनी सांगितलंय म्हणून चुकतोय, नाही तर तुझा जीवच घेतला असता. माझ्या नावची काय कंप्लेंट करायची ना, जा कर. मानवा माझ्या पुरीसारखी तिच्यासाठी खडी फोडायला जावं लागलं ना तरी चालेल. आली कशी नाही मनू अजून? हाय बोल. मनू, अगं तू निघालीस का नाही? हो मी निघाले. नाही, निघताना नेहमी फोन करतेस ना, आज नाही केलास, काय झालं? आय एम सो सॉरी, मी विसरले. हरकत नाही. सखी आहे ना तुझ्या बरोबर? हा ती माझ्या बरोबरच होती, पण तिला तिच्या काकांकडे जायचंय ना, सो ती निघाली आहे. मी पण घरी यायला निघाले. बरं, हरकत नाही. तू नीट ये. हा, हो 1-1.5 तासात पोहोचते. ठीक आहे, ये, मी वाट बघते. हाय बाय. थोडा वेळ जाऊ दे, मग बघ मी माझा हुकमाचा एक्का कसा टाकतो ते. असं म्हणाला होता ना तुम्ही, आठवते का? आता एक काम करा, तुमचा तो हुकमाचा एक्का आहे ना, तो कुठल्या तरी रद्दीवाल्या किंवा भेळवाल्याला विकून या, जण त्याच्या तरी काम येईल तो. झाली हिची कटकट सुरू. काय म्हणाला? माझी कटकट सुरू झाली? माझी माई होत्या म्हणून मी मगाशी काही बोलले नाही. मला वाटलं तुम्ही कराल काहीतरी. कसलं काय? तुम्ही बसलाय निवांत. मग काय करू मी? 1000 वेळा तुला सांगितलं की जरा धीर धर, धीर धर, पण तुला कळतच नाही सांगितलेलं. उलट तुम्हाला परिस्थितीचं गांभीर्य कळत नाहीये. जरा काय झालं की जायचं हुरळून, पुढे सगळी माती. रंजू, माझं डोकं फिरलंय, त्यात अजून फिरवू नकोस. जरा शांतता ठेव इथे. असं? ठीक आहे. मी ना इथनं निघूनच जाते. मग करा माझ्या तुमच्या शांततेत. रंजू, नाही, मी इथून निघून गेला तुम्हाला शांतता मिळेलच ना. रंजू, हे बघ, ऐक माझं. मग काय करायचं पुढे याचाच विचार करत बसलो होतो ना मी. ते तुम्हाला काय करायचं ते करा, पण मला नाही वाटत आपण इथं राहिलं नाही आपल्याला काही मिळेल. मिळेल, मिळेल, पण तू जरा धीर धर प्लीज. तुम्हाला जे काही करायचं ना ते तुम्ही करा. रंजू प्लीज, माझं ऐक ना प्लीज. आधीच त्याच्या दुखऱ्या नसेवर पाय ठेवला होता. मला माहित होतं त्याची दुखरी नस म्हणजे आई. या वेळेला राजवीरला फारसा फरक पडलाय असं नाही वाटलं मला. तेव्हा पुन्हा आता नीट विचार करावा लागेल. मला सांगा, हे पेपर प्रकरण तुम्ही घडवून आणलंय, हे राजवीरला कळलं तर काय होईल? तर काय, तेच विचारतीये. तर काय? पुन्हा सगळ्याचा विचार करावा लागेल नव्याने. अहो मग करा लवकर. या सगळ्या मागचे सूत्रधार तुम्ही आहात. हे जर का राजवीरला कळलं ना तर आपलं काय खरं नाही. तू जरा शुभ बोल ना. आधीच हे सगळं फिसकटलं. अहो, मग बघा काय. त्याच्या दुखऱ्या नसेवर पाय ठेवून सुद्धा काही होत नसेल ना, तर मला आता वेगळाच मार्ग शोधावा लागेल. ही फोन उचलतच नाहीये. तू ट्राय करत राहा ना प्लीज. हा
आरती काय झालं ग? मनू किती वाजले बघा ना, अजून नाही आली आहे. नाही आली? ए तू तिला फोन कर, कदाचित उशीर झाला असेल तिला. तेच करतोय आम्ही कधीपासून, उचलतच नाहीये ती फोन. बरं दुपारी एकदा तिचा आणि माझा फोन झाला होता, तेव्हा ती म्हणाली 1-1.5 तासात पोहोचते. याला सुद्धा 4 तास झाले. शी बाबा. आरती हा. अगं ट्रेन उशिरा असतील आणि त्या स्टेशन रोडला काम चालू आहे ना, त्याच्यामुळे खूप ट्रॅफिक असेल, त्याच्यामुळे उशीर झाला असेल तिला. आई बाबा मी काय म्हणतो, मी बाईक वरून स्टेशन पर्यंत जातो, बघू ना वाटेत कुठे दिसते का? जा जा. नितीश एवढी पॅनिक व्हायची गरज नाहीये. आणि पहिल्यांदा उशिरा येते का ती? काळजी करू नका, येईल ती. फोन लाव. फोन लाव. रिक्षा रिक्षा. रिक्षा. ही तर राजवीरची गाडी आहे. राजवीर. मनवा मनवा. रिक्षा रिक्षा मनवा. रिक्षा रिक्षा रिक्षा. चला. मनवा. मनवा मनवा मला महत्वाचं बोलायचं आहे तुमच्याशी. प्लीज प्लीज 2 मिनिटं थांबा. तुम्ही प्लीज फास्ट चला. प्लीज एकदा माझं बोलणं ऐकून घ्या मनवा. बस एक रिक्षा बाजूला घे. नाही तुम्ही त्यांचं काही ऐकू नका. तुम्ही कुठे थांबू नका. तुम्ही चला फास्ट चला. मनवा आय रिक्वेस्ट प्लीज, मी जास्त वेळ नाही घेणार तुमचा. प्लीज मला खूप महत्वाचं बोलायचं तुमच्याशी. प्लीज दादा प्लीज आपण दुसऱ्या रस्त्याने जायचं का? मनवा 2 मिनिटं फक्त. तुम्ही चला ना प्लीज. थोडं फास्ट चालवा. हॅलो सखी, मी मनवाचे बाबा बोलतोय. मनवा शाळेतनं किती वाजता निघाली ग? नाही ग, अजून घरी आलेली नाहीये. मी तिला शोधायलाच निघालोय. बरं तुझा काही कॉन्टॅक्ट झाला ना तर प्लीज कळव. हो. तरी मी सांगत होते शाळेत नका पाठवू तिला. काय अडलं होतं? राहिली असते 1-2 दिवस घरात. काय बिघडलं असतं सांगा ना. आरती अगं पॅनिक होऊ नकोस, तिला काही होणार नाही. येईल ती. येईल ती. मगापासून हेच ऐकते मी. येईल ती. कधी येणार आहे ती? मला काही सुचत नाहीये. मला खूप टेन्शन आलंय. आणि कसं काय काळजी करू नको. आई आहे मी तिची. मगाशी फोन झाला तेव्हा मला म्हणाले की 1-1.5 तासात पोहोचते. अजूनपर्यंत आली नाही. किती तास उलटून गेले. तिच्या जीवाला काही बरं वाईट आरती काय बोलतेस? आई अगं काय बोलतेस हे? आपली ताई अशी आहे का? हा हे बघ, उगाच आहे ना मनात भलते चलते विचार नको. कुठे गेली असं सांग ना. हा कधी येणार आहे ती? आई धीर धर, मी फोन ट्राय करतोय ना. तुम्ही काहीतरी करा ना. तुम्ही जा ना तिला शोधा ना. आरती आरती मी तिच्या शाळेतल्या संस्थेतल्या लोकांना फोन करतो. कदाचित संस्थेत गेली असेल ती. हा. त्यांना विचारतो की त्यांच्याशी काही बोलणं झालं का. करतो मी. नितीश मला खरं काय सुचत नाही. ती येईल ना रे घरी परत. आई धीर धर, बाबा बघतायत ना. रिलॅक्स. आई तू कर ना काही. अगं ती सुखरूप घरी येईल, नको फोन टेन्शन. कर ना. हो करतो करतो कर. तुम्ही गाडी का थांबवली? तुम्ही एक काम करा, इकडून घ्या. तुम्ही इकडून घ्या ना, गाडी थांबू नका प्लीज. लवकर. नाही एक काम करा, युटर्न घ्या. मी
बरं झालं तुम्ही भेटलात. मी ऍक्च्युली तुमच्याकडेच येत होतो. मला बोलायचंय तुमच्याशी. हे काय लागलंय तुम्हाला? ते महत्वाचं नाहीये. मी काय म्हणतोय ते फक्त एकदा ऐक प्लीज. हे बघा, मला काही ऐकायचं नाहीये. प्लीज माझा रस्ता सोडा. हो दादा, अहो काय करताय तुम्ही? एक काम करा, गाडी बाजूला घ्या. अहो मध्ये कशाला घातली गाडी तुम्ही? बघत काय दादा, काय चाललंय हे? गाडी कशाला मध्ये लावली? काढा ना. पैसे घ्यायचं नाही घ्यायचं. होणारी बायको आहे माझी. निघायचं. मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो प्लीज एकदा ऐकून घ्या माझं. मी हवं तर माझं तोंड नाही दाखवणार आयुष्यात तुम्हाला, पण आता ऐकून घ्या माझं प्लीज. हे बघा, मला काही ऐकून घ्यायचं नाही. झालं तेवढं पुरे झालं. मी तुम्हाला प्लीज म्हणते, नका माझ्या वाटेत येऊ. जा इथनं. तुम्हाला हवं तर मी तुमच्याबरोबर डॉक्टरकडे येते, पण मला तुमच्याशी काही बोल. तुम्हाला कळत नाहीये का? मी एवढी रिक्वेस्ट करतोय, प्लीज एकदा ऐकून घ्या माझं प्लीज. मला मान्य आहे माझ्यामुळे तुमच्या घरच्यांना तुम्हाला खूप त्रास झालाय, पण एकदा ऐकून घ्या माझं. मला माहित नाही पुढे आपलं लग्न पण होईल की नाही. तो माझ्यासाठी आणि माझ्या घरच्यांसाठी तो विषय कधीच संपलाय. संपलाय ना. प्लीज मी रिक्वेस्ट करतो, माझं म्हणणं एकदा ऐकून घ्या. मला बोलायचंय तुमच्याशी प्लीज. तुला सांगितलं ना एकदा, मला नाही बोलायचं, मग मला नाही बोलायचं. तुम्ही जा इथनं. माझा हात सोड. तुम्ही या मी म्हंटल ना, मला नाही बोलायचं. प्लीज. तुम्ही ही काय जबरदस्ती आहे? मला नाही बोलायचं तुमच्याशी. तुम्ही प्लीज. राजवीर, हे काय चाललंय? सगळं काय? हे सगळं काय चाललंय? तुम्ही आता काहीच बोलू नका. मला तुमच्याशी बोलायचंय. तुम्ही प्लीज ऐका माझं. सीट बेल्ट लावा प्लीज.